नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रोहित फाळके खून प्रकरणी फरार संशयितास अटक. वायफळी तालुका तासगाव येथील ओंकार उर्फ रोहित फाळके याच्या खून प्रकरणी फरार असलेल्या संशयितास अटक करण्यात तासगाव पोलिसांना यश आलं. यश रमेश ठेबे वय 23 राहणार कात्रज असं संशयिताचं नाव आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांनी दिली. ते म्हणाले, मुख्य संशयित विशाल फाळके आणि त्याच्या साथीदारांनी पूर्व वैमनस्य तसेच न्यायालयात सुरू असलेल्या वादाचा राग मनात धरून दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी वायफळ येथे ओंकार उर्फ रोहित फाळके याच्यावर कोयता व तलवारीने वार करून त्याचा निर्घृण खून केला होता. त्याला वाचवण्यासाठी आलेले फिर्यादी संजय फाळके, त्यांची पत्नी जयश्री तसेच आशिष साठे, आदित्य साठे व सिकंदर शेख यांच्यावरही जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं. तासगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. यापूर्वी पोलिसांनी विशाल सजन फाळके, अनिकेत संतोष खुळे, आकाश महिपती मळेकर, गणेश प्रकाश मळेकर, विकास उर्फ सोन्या गंगाराम राठोड, हर्षल संतोष चव्हाण, संदेश अरुण नायर तसेच एकास अटक केली होती. मात्र संशयित यश हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. संशयितास पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकात पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बदने, पोलीस हवालदार अमोल चव्हाण, पोलीस हवालदार सुहास खुबीकर तसेच कॉन्स्टेबल विवेक यादव यांनी सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बदने, अमोल चव्हाण, अभिजित गायकवाड, सुहास खुबीकर, प्रशांत चव्हाण, विवेक यादव, सागर पाटील, अजय पाटील, इम्रान महालीकर व रेखा कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.